आरक्षण देण्याचा राज्य सरकारला अधिकार तरी आहे? आता त्यांना दोघालाच माहीत, सरकारला आणि त्यांनाच. चलो, धन्यवाद. पण आता तुम्ही उपचार घेणारच नाही? नाही, उपचाराचा आणि सरकारच्या उपचाराचा आपला काय संबंध आहे? आमचा एक साधा प्रश्न असा आहे की सगळ्यांचा, की ही घाई गडबड आताताईपणा आहे असं वाटत नाही का? सरकारला वाटत नाही का चेष्टा चालली, फसवणूक चालली म्हणून? आमचं वाटतंय, तुमचं नाही वाटत का तुम्हाला? तुम्ही जाणून बुजून लोकांना खालीमानं घालायला लावता एवढ्या मोठ्या समुदायाला. तुम्हाला वाटत नाही का ज्या जनतेनं आपल्या डोक्यावर गुलाल टाकला आणि राजगादीवर बसवलं, आपलं करिअर घडवलं, आपल्याजवळ काहीच नव्हतं 75 वर्षातल्या सगळ्या पक्षांना, त्यांना नाही वाटत का आपण अपमान करतो एवढ्या मोठ्या करोडो जनतेचा? ज्यांना बिचाऱ्यांना काहींना सायकलीसुद्धा नाहीत, पायी आंदोलनात सहभागी होते, कपडे पांघरायला नाहीत, हात राहिले नाहीत, असे आंदोलनात सहभागी होते. हे मायबाप नाहीत का त्यांचे? त्यांना नाही वाटत का आपण त्यांचा आताताईपणा करून अपमान करतोय म्हणून? आमचा दिसतोय तुम्हाला, तेव्हा नाही दिसत का तुम्हाला? तुमची बाजू ती खरी, सत्ता आम्हीच तुमच्या हातात दिली या जनतेनं, म्हणून तुमची बाजू खरी, कायदा तुमच्या हातात आला म्हणून तुमची बाजू खरी, आणि आमची बाजू खोटी जनतेची. वा राज्य चालवता तुम्ही आणि कायद्याचे नियम आम्हाला शिकवणार. आमच्याच लोकांनी मार खाऊन आमच्यावरच गुन्हे दाखल केले. हे तुमचं सरकार. हैदराबादचं गॅजेट घ्या, 2 मिनटं लागतात घ्यायला फक्त समितीला. त्याला 3 महिने उलटून गेल्यात, आणखी घेऊ शकला नाहीत. समितीची मुदत वाढ द्यायला एक कक्षा अधिकाऱ्याने सही केली तरी मुदत वाढते. तिला वाढायला तुम्हाला इतके दिवस लागले. तुम्ही काय आम्हाला पागल समजता का? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.